विचार पाहिजे। तुम्ही म्हणा आमच्या जीवनामध्ये विचार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ज्या विचाराने समाधान मिळतं तसे विचार जर आमच्याकडे असले तर आम्ही समाधानी असतो। आज आम्ही समाधानी नाही याचाच अर्थ आमच्याकडे ते विचार नाही का ज्या विचाराने आम्हाला समाधान मिळू शकतं ते। आणि मी परत एकदा सांगेन तुम्हाला, बाजारामध्ये सर्व वस्तू विकत मिळतील, तुम्हाला सगळ्या वस्तू विकत मिळतील, पण ज्या विचाराने समाधान मिळतं ना हे विचार बाजारामध्ये कुठे विकत मिळत नाही, ते आपल्यामध्ये रुजवावे लागतात, उत्पन्न करावे लागतात। हे विचार, चांगले विचार आमच्यामध्ये निर्माण करावे लागतात, असे उत्पन्न करावे लागतात चांगले विचार। आणि चांगले विचार निर्माण करण्याची प्रेरणा ही कीर्तनातून मिळते, ही सत्संगामध्ये मिळते, ही प्रवचनातून मिळते। आणि म्हणून याच्यासाठीच कीर्तन आहेत। कधी कधी असे हे मोकाटे लोक आहे ना की असे आपल्याला हसतात, काय म्हटले, बुवा चालला कीर्तनाला, बुवा चालला प्रवचनाला, बुवा चालला भजनाला। कशासाठी चाललाय? जे बाजारामध्ये कुठंच विकत मिळत नाही ते देण्याची ताकद त्या कीर्तनामध्ये, म्हणून बुवा कीर्तनाला चाललाय। लक्षात ठेवा, तू करोड रुपये खर्च करून सुद्धा तुला जे मिळत नाही ना ते कीर्तनामध्ये मिळतं। तुम्हाला सांगतो, आता तुम्ही कीर्तनामध्ये बसलेले आहात सर्व लोक, आता किती वाजले? पावणे 10 वाजले। तुम्ही आल्यापासून म्हणजे 9 वाजल्यापासून इथे मंडपात बसलेले आहेत, 11 वाजेपर्यंत तुमच्या 2 तासामध्ये तुम्ही या ठिकाणी ना इतकं समाधानी आहेत बरं का। म्हणजे कोणाला किती द्यायचे, कोणाचे किती घ्यायचे, कोणाचा फोन येणार आहे, कोणाशी काय बोलायचे, कोणाला वेळ दिला, डोक्यातले सगळे विचार तुम्ही बाजूला ठेवलेले आहेत आणि तुम्ही मस्त अत्यंत निश्चिंत होऊन तुम्ही इथं बसलेले आहात। म्हणजे 2 तासामध्ये तुम्ही जर इथं बसला तर इतकं समाधान मिळतं। या कीर्तनामध्ये समाधान देण्याची ताकद या कीर्तनामध्ये आहे, कारण इथं विचाराची प्रेरणा मिळते, चांगल्या विचाराची आपल्या सर्वांना। म्हणून आज या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान शिवाचं चिंतन व्हावं याच्याकरता भगवान महादेव आणि भगवान विष्णू या दोघांचं ऐक्य ज्या अभंगामध्ये आलेलं आहे तो अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला